एक वेळ आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी वेळेवर होतील, पण पाणी तेवढं काही वेळेवर येणार नाही. उठल्या सकाळी 7:30ला म्हणजे पाणी आलेलं बघा. त्यामुळे आई साहेबांचा आवरायच्या आधी सगळं पहिलं पाणी भरून घेतलो आणि मग निवांत आमच्या राणी सरकारांना उठवलो आणि आमच्या मॅडम मला म्हटल्या माझं मी सगळं आवरतो. हे ऐकून मनाला की एक वेगळंच समाधान वाटलं. तेवढंच आज आपलं काम हलकं झालं. म्हटलं आता दुसरी कामं पाठदिशी आवरून घ्यायची. म्हणताना आई साहेबांना आवरायला दिलं, मी माझ्या कामाला लागलो बघा. लुटून काढलं, जाऊन दूध आणि पहिलं बिस्किट आणलं आई साहेबांच्या नाश्त्याला आणि नाश्त्याच्या आधी आई साहेबांचं औषध द्यायचं होतं ते पहिला तयार करून घेतलो. आई साहेबांना औषध पहिलं दिलं आणि हे लहानपणापासून सवय लागलेली बिनकामाचं मार खायची आपली काही जात नाही भावानो. आणि तसं पण मार खाल्ल्याशिवाय आपला दिवसच जात नाही सोडा, त्यात काही विषय नाही. बारीक मध्ये मार खाऊन झाले आई साहेबांचा नाश्ता करून पहिला आणून दिलो खायला आणि नाश्ता करत करत आमच्या आई साहेब काय म्हणल्यात बघा. काय खाऊ? काय नाही खायला. नाश्ता म्हणला आई साहेब नंतर करतो, कारण घरातल्यावरून मला कामावर पण जायचं होतं. म्हणताना वेळ न घालता घरातलं सगळं आवरण 0 मिनिटात म्हणजे कामावर निघालो. काम कुठलं बी असून दे, आपण ते प्रामाणिकपणाच करणार. तुम्हाला तर माहितीच आहे भावानो, आपल्यालाच वेल्डिंग मारत होत, त्यामुळे आलेल्या पहिला तिची जुळणा लावून घेतलो बघा. असं आहे मित्रांनो, काम कुठले बी असून दे, करताना लाजायचं बी नाही, ऐकायचं बी नाही. आपलं घर काय कोण चालवायला येत नाही, त्यामुळे मिळेल ते काम करायचं आणि आनंदात राहायचं. लोक काय आपल्याला नावं ठेवायलाच बसले, तो त्यांचा विचार कशाला करायचा. आपण स्वतःवर विश्वास ठेवून आपण फक्त आपलं काम करत राहायचं. वेल्डिंग करून झाल्या तुमचा भाऊ बसलेला बघा ड्रिलिंग करायला, आणि त्यात तुमचा भाऊ ऑलराऊंडर आहे, त्यामुळे काय भावाने विषयच नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जगानं किती जर नावं ठेवली की नाही, आपल्या अडचणी आपल्याला निस्तरच आहेत. त्यामुळे लोकांचा विचार अजिबात करायचा नाही. आपण फक्त करायचं आपलं प्रामाणिक कष्ट, कारण आपलं कष्टच आपल्याला एक दिवस यश मिळवून देणार आहेत, लक्षात ठेवा.